म्हणजे मोदीजींना नकार, मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याला नकार। मग सांगा तुम्हाला कोण प्रधानमंत्री हवाय? कोण हवाय? कोण हवाय? या देशाचा विकास कोण करू शकतं? मोदीजी करू शकतात। बंधू भगिनींनो, अरे देश तर सोडा, आज मोदीजींनी जी वैश्विक आपली एक प्रतिमा तयार केली आहे, आज भारताची प्रतिमा अशी आहे की पाकिस्तान आणि चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही, असा मजबूत भारत या ठिकाणी तयार केलाय। आज चंद्रावर आमचं यान उतरतंय, सूर्याला आमचं यान गवसणी घालताय। कालपर्यंत जे केवळ प्रगत देशांना जमत होतं ते भारत आज करू लागलाय आणि जगातले देश म्हणतात जगाची कल्पना आता भारताविना करता येत नाही। ही अवस्था भारताची मोदीजींनी आणली आहे आणि म्हणून मोदीजींच्या बाजूने आपल्याला उभं राहायचंय। मी आपल्याला विनंती करतो, ही निवडणूक आपल्या हाती घ्या आणि आपल्या अनूपला या ठिकाणी दिल्लीला पाठवा। अनूप दिल्लीला गेला, आम्ही सगळे लोक अनूपच्या पाठीमागे आहोत। शिंदे साहेब असतील, या ठिकाणी आमचे पवार साहेब असतील, पवार साहेब म्हणजे कन्फ्युजन नाही, अजितदादा पवार असतील किंवा आमचे महायुतीचे सगळे नेते असतील, हे सगळे अनूपच्या पाठीशी आहेत। आम्ही सगळे अनूपला विकासामध्ये मदत करू। आपले पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटीलजी, ते देखील मदत करतील आणि मी विश्वासानं सांगतो, आमच्या संजू भाऊनी तर 15 वर्ष सेवा केली, विकास केला, पण अनूप भाऊ संजू भाऊचा रेकॉर्ड तोडतील, इतकं काम या ठिकाणी करतील। बाप से बेटा सवाई निघेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।